हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? बघा आता विरू इथं छोट्या गाडीसोबत खेळत बसलाय त्याच्या. पण या छोट्या गाडीसोबत खेळता खेळता कधी तो या मोठ्या गाडीसोबत खेळायला लागला की नाही हे मला सुद्धा कळलं नाही. बघा किती भारी असतं की नाही हे लहानपण. लहानपण म्हणजे काय राव, एक नंबरच की. आणि रांगता रांगता कधी आपलं बोट धरून चालायला लागतात की नाही ही मुलं, काही कळतच नाही. बघा हा प्रवास किती अप्रतिम असतो की नाही, कधी मेळच लागून जात नाही. पण दिवस किती फास्ट पुढं निघून जातात, पण कधीच मनाला समजत नाही. असंच काय आता आम्ही सुद्धा अनुभवलं आहे. आता या गाडीसोबत तो खेळत खेळत ना आम्ही थोडेसे फोटो पण त्याचे क्लिक केले. आणि हा व्हिडिओ खरं तर ना जुनाच आहे, पण मी शूट केला आणि तसंच ठेवून दिला, टाकलायच राहिलेला, इथं अपलोडच केला नव्हता. तर आम्ही आता 11th मंथ कंप्लीट केलेले आहेत बघा. तर 19 तारखेलाच कंप्लीट झाले, पण आता 15 दिवस झालं पार ते, पण मी अपलोडच नव्हता केला. आणि आम्ही आता हे नवीन काहीतरी केलं तर विरांशला मस्त अशी फ्रॉक घातलेली आणि मग शूट केलता. कारण एकदा तरी मुलाला म्हणजे छोटं बाळ जे आपलं मुलगा असला की एकदा तरी आई फ्रॉक घालून बघतेच. ज्यांचे कोणाचे बेबी बॉय असतील त्यांच्या मम्मी हे रिलेट नक्कीच करत असतील बघा. तर आम्ही पण असा छोटासा ना विरूचा फोटोशूट केलता 11 मंथचा. आणि तुम्ही बघू शकता आता आपली ड्रामा क्वीनच म्हणावं लागेल. ड्रामा क्वीन खरंच लय ड्रामा करायला लागली आहे आणि खूप नाटकं पण करते. मस्त अशा 2 शेंड्या घातलेल्या आम्ही, बेल्ट वगैरे लावलेला मॅचिंग आणि आमचं फोटोशूट चालू होतं. आता फोटोशूट म्हटल्यावर काय आम्ही काय गप्प बसतोय वेराव, खाली सोडलं की आम्हाला लगेच पळायचंच असते नुसतं. खालचं काय पडलं आहे का कुठं बघायला लागते, लगेच हातात घ्यायलाच लागते, उचलावंच लागते. खूप सारी कामं असतात आम्हाला. बघा लगेचच घेतलं पान की बसला खेळत. आता ड्रामा क्वीननी खूप सारी नाटकं केली, पण थोडेसे आम्ही असे काही त्याचे फोटो काढून घेतले होते मस्त मस्त. आणि ॲक्शन बघा कसं काय जमली का नाही ड्रामा क्वीनसारखीच. फक्त ड्रेसिंग बदलला की लगेचच ॲक्शन मोड पण आमचा चेंज होऊन जातो. आता 1 वर्ष हे पहिले वर्षाचे जे 12 महिने आहेत त्या प्रत्येक महिन्यात पहिल्या महिन्यापासून ते 12 महिन्यापर्यंत आपण फोटोशूट मस्त असा केला होता. आणि आता हा 11वा महिना बहुतेक तर शेवटचाच म्हणायचं की राव फोटोशूटचा. खरंच मी खूप मिस करेल हे दिवस. आणि आता 12वा म्हणजे तर आपला मोठा बड्डेच असतो, त्यामुळं त्यावेळेसचा फोटोशूट तर काय वेगळाच की. हा मंथली फोटोशूट मी खूप मिस करेल. आता हा झालता पहिला, पण हा दुसरी मी 2 फ्रॉक मागवले होते विरूसाठी आणि ही दुसरी फ्रॉक होती. आता ह्याच्यात पण आपली बार्बी गर्ल मस्तपैकी नटून थटून बसली होती आणि मस्त पोच देत पण होती. आता आम्ही काय हसायला तयारच नव्हतो म्हणून आम्ही बळबळ हसवायला तिला लागलो होतो बरं का. पण आम्ही मस्त नवीन नवीन फ्रॉक घातलेली आणि त्याच्यावरची डिझाईनच बघायला आम्हाला वेळ कमी पडत होता आणि फक्त आम्ही हात वर करूनच बसलेलो. मस्तपैकी विरूच्या आम्ही ना अशा लहानपणीच्या बेबी बॉय असला तरीसुद्धा बेबी गर्लसारखे मस्त फोटो काढून घेतले होते या 2 फ्रॉकमध्ये. आणि तो पण खूप नाटके करत होता मुलींसारखेच. मुली खरंच खूप नाटके असतात असं म्हणतात का नाही, पण ते आज कपडे घातलं की इमोशन पण चेंज होतात हे आता कळतं आहे. कारण कपडे बदलले की लगे नाटकं पण आमची मुलींसारखीच व्हायला लागली बघा. आणि मस्त पोज दिल्यात त्याने पण. आता त्यानं म्हणावं का तिने, हाच मोठा प्रश्न झाला. एखादा व्हिडिओ बघताना म्हणून फ्रॉक तर घातली आणि त्यानं काय म्हणते, पण आता मग प्रॉब्लेम तोच झाला आहे. काय करणार ना. आता मस्तपैकी आम्ही हसत हसत पण काही पोज दिल्यात बरं का. असं नाही की आम्ही हसलोच नाही म्हणून, छान छान हसलो आहे पण आम्ही. आणि मस्त असं फोटोशूट आमचं कंप्लीट झालं होतं. तर कसं वाटलं तुम्हाला विरूचं फोटोशूट नक्की कळवा. आणि तुम्ही पण तुमच्या बेबी बॉयला एकदा बेबी गर्ल बनवून बघा. थँक्यू.